श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज वहिनीचं 16 सोमवार व्रताचं उद्यापन होतं. 16 सोमवारचं व्रत फक्त चांगला वर मिळावा म्हणून करतात, हा गैरसमज आहे. 16 सोमवारचं व्रत तुमची मागितलेली इच्छा पूर्ण झाली असेल, मग ती कोणतीही असो, ती इच्छा पूर्ण झाली तर हे व्रत करतात. हे व्रत निरंकार करतात. काही स्त्रिया दिवसभर पाणीही पित नाही, एवढं कडक व्रत करतात. आमच्या वहिनींनी सुद्धा न पाणी पिता हे व्रत 16 सोमवारचं केलं होतं. मंडळी, दुःखात तर सगळेच देवांची आठवण काढतात, पण आपण सुखात आहोत म्हणून देवांची थोडी भक्ती करावी असं कोणाच्या मनात येत नाही. आणि यात एक गोष्ट अशी सांगायची आहे की तुमचं चांगलं झालं असेल तर देवाचे नवस व्रत करा, नाहीतर कर्ज काढून कोणीतरी सांगतंय म्हणून कोणतेही देवाचे कार्यक्रम करू नका. करू नका. देव असं कधीच म्हणत नाही की तुम्ही मला काहीतरी केलं तरच मी तुम्हाला देईन. हे कार्यक्रम तेव्हाच करा जेव्हा तुमच्या आयुष्यात सगळं काही छान चाललेलं असेल. तुम्ही म्हणाल घर पत्र्याचे आहे, पहिला घर बांधा. तर सगळ्याच गोष्टी घराला पुढे ठेवून नसतात. तुमचं घर भलेही बंगला असेल, पण त्यात माणसं सुखी नसतील तर मग तुम्ही त्या बंगल्याकडे बघून माणसाच्या सुखाची व्याख्या ठरवणार का? घराला सोडूनही अनेक सुखसुविधा असतात आणि त्याच पूर्ण झाल्या म्हणून देवाचे फक्त या निमित्ताने आठवण काढायची. आणि उद्यापन हे व्यवस्थित नियमाने करून घ्या. आपलं घर भरभराटीला यावं हीच इच्छा धरून प्रत्येक स्त्री या व्रताचा संकल्प करते. आणि उद्यापन झाले की त्या दिवशी 16 जोडप्यांची पूजा करून त्यांना मानाचा आहेर द्यायचा असतो. श्रद्धा असेल तर तुम्ही हे व्रत करू शकता. ही माझी बहिणाबाई बघा, आमची काहीतरी मस्करी चालूच असते आणि मी बसले होते सगळ्यांना आहेर देत. ती जबाबदारी मी आणि बहिणाबाई पूर्ण करत होतो. त्यानंतर सगळ्यांसाठी करायचं असतं जेवण. असं मस्त जेवणाचा घमघमाट सुटला होता. सगळ्या जोडप्यांची पूजा करून त्यांना पंक्तीत बसवलं. मंडळी, 16 सोमवारचा प्रसाद घेण्यासाठीही नशीब लागतं. एक प्रकारे तुमच्या आत असणाऱ्या देवांची पूजा करून तुमचा मान सन्मान केला जातो. माणसाने माणसातल्या देवाला आधी ओळखावं, मग देवांची भक्ती करावी. जेवणात केलं होतं मिक्स भाजी, चपाती, मसाले भात, वरण भात, फ्रूटखंड आणि पंक्तीत आम्ही बहिणी बहिणी बघा कसं वाढतोय. दादाही आमच्या सोबतीला होते आणि थोड्या वेळासाठी आचारी गेले होते बाहेर. मग सांडग्याचा एक घाणा मी आणि दादानीच काढलो. कार्यक्रमाला आमचे जिजू आणि सुषमाताई वेळात वेळ काढून आले होते. जिजू आमचे नव महाराष्ट्र नव भारतमध्ये पत्रकार आहेत. सगळ्यांचा निरोप घेऊन ते निघाले. मंडळी, तुम्ही केलंय काय कधी हे व्रत? आणि व्हिडिओमधील माहिती आवडली तर नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.